भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। झुंजारतेक विष्णुदास जगी पाप पुण्यंगी नातळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसला ऊर्ध्व पुंड्र बाळ कंठी शोभे माळ कापी जे कळी काळ तया भेणी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासी तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामावृत सार मुकामाजी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे पांडुरंगाकर पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव धरावतारम कलाकांक तेजोदिका मोदी वक्त्रम कलानिशवादा पनोदार्य दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाला तुमचा रूप लाभले पावन झालो रे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते तोडी
पाया पडिलो बराडी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी आया वाण करे संतांचा 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 वाण करे मस्तकही पायावरी वाण करे संतांचा मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या दयांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता धर्म समन्वित परमार्थ परायण बहुश्रू श्रोत्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळे करता घेतलेला भंग तुम्हा बहुजन समाजाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या जीवनाचा विचार न करता एवं भक्तीच्या जोरावरती राष्ट्रीय एकात्मता साधणारे पंढरीशाचे लाडके भक्त जगद्गुरु तुकोबाराय आणि या जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये वैष्णवांची लक्षणं जगाला सांगतात। ह्या जगामध्ये वैष्णव नेमके कसे आहेत, वैष्णवांचं कार्य काय आहे, तुकोबाराय सांगतात। बरोबर आहे, तुकोबाराय सांगतात हे वैष्णव या जगामध्ये झुंजार आहेत। झुंजार देक विष्णुदास जगी, या प्रपंचाबरोबर युद्ध करत या प्रपंचामध्ये असणारे विकार, त्या देवाला सुद्धा त्याच्या सुखात समाधान वाटलं नाही म्हणून देव काय झाला, संतांच्या घरी आला। वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला ज्या सुखा कारणे देव वेडावला। वैकुंठ सोडो संत सदनी राहिला, जगामध्ये संत महात्म्यांच्या घरी राहतो म्हणजे जगामध्ये सर्व सुख जे आहे हे संताजवळ आहे। आणि हे सुख मिळण्याकरता तुम्हाला जन्माला यावं लागतं। पण एक प्रश्न येतो, सुखा करता जन्माला येताना जे दुःख आहे काय सांगू, गरिबीची यातना। पण आमचे संत सांगतात देवाच्या नामचिंतनामध्ये संतांच्या संगतीमध्ये मिळणारं जे सुख आहे या सुखामध्ये जन्माला येण्याचं दुःख काय होतं, संपलं जातं। संत सांगतात गर्भवासामध्ये भय पण हृदयी असता नाम तुझे, गर्भवासी भय नाही येता जाता। देवाच्या नामचिंतना पुढे जन्माचं जे दुःख आहे हे दुःख वजा होतं। मी तुम्हाला उदाहरण सांगतो, बाबा माझे परिचयाचे आहेत, तुमचं नाव घेतो, काही राग मानू नका। तुमचं नाव काय आहे बाबा? पांडुरंग बाबा आमचे उतेकर। या बाबांचं तुम्हाला एक उदाहरण देतो। काय होतं, मोठ्या सुखामध्ये आपलं लहान दुःख जे आहे हे दुःख वजा होतं। कल्पना करा पांडुरंग बाबा, तुमच्या घरामध्ये कपाट आहे, कपाट आहे, तुम्ही बोलत राहा फक्त। यांच्या घरात कपाट आहे आणि तुमच्या घरात रात्री चोर शिरला आणि चोर शिरल्यानंतर तुमच्या कपाटामध्ये गुलाबी 10 नोटाचं बंडल होतं। म्हणजे किती पैसे होते? 2000ची नोट। बंदी झाल्यामुळे लक्षात येईना, या 2000चं 10चं बंडल होतं म्हणजे किती रुपये होते? 20,000 रुपये होते। आणि रात्री तुमच्या घरात चोर शिरला, त्याने तुमचं कपाट खोललं आणि ते बंडल काढलं आणि खिशात घेऊन चालला। पण त्याच्या अगोदरची घटना आहे का, तो चोर माझ्या घरी आला आणि माझ्या कपाटातून 2 लाखाचं पाकिट घेऊन गेला। किती? 2 लाखाचं पाकिट घेतलं, तुमच्या घरी गेला, तुमच्या घरातून त्याने किती घेतलं?
20,000 रुपये तुम्हाला जाग आली, चोर म्हणता म्हणता चोराने तुमच्या बारीतून उडी मारली आणि माझ्या घरातलं आणलेलं पाकिट तुमच्या घरात पडलं. कुणाच्या घरात पडलं? बसलेली मंडळी. पाकिट माझं 2 लाखाचं कुणाच्या घरात पडलं? पांडुरंग बाबा, तुम्ही लक्षात ठेवा, 2 लाख तुमच्या घरात पडलेले आहेत. जसं जमशील तसे गुगल पेने टाका, मी काय लगेच मागणार नाही. 2 लाख तुमच्या घरामध्ये पडलेले आहेत. थोडंसं विनोद सोडा, फक्त एवढं लक्षात ठेवा, 2 लाख पडलेले आहेत. आणि या 2 लाख पडल्यानंतर चोर निघून गेला, यांच्या हाताला ते 2 लाखाचं बंडल लागलं आणि मग बंडल मिळाल्यानंतर यांचे 20,000ची चोरी झाली म्हणून पोलीस स्टेशनला केस करायला जातील का? जातील का? का? त्यांना माहिती आहे आपल्याला फायदा झालेला आहे. उलट म्हणतील, वीरेश्वर महाराजांना म्हणतील, भगवान शंकराला म्हणतील, असाच 8-8 दिवसाने योग येऊ दे. म्हणतील की नाही? असाच योग येऊ दे. मला सांगायचं कारण असं आहे, यांचे गेले किती? 20,000. यांना फायदा किती झाला? 2 लाख. तुमचं गणित कच्चं दिसतंय. 1,80,000. 20,000 यांचे गेले, पण यांना फायदा झाला 1,80,000. त्यामुळे 20,000चं दुःख जे आहे हे दुःख संपलं. कशामुळे? 1,80,000च्या सुखामुळे. तसं जगामध्ये दुःख जे जन्माला येण्याचं दुःख आहे, हे दुःख देवाच्या नामचिंतनाने आणि संतांच्या संगतीने काय होतं? संपलं जातं. म्हणून जगामध्ये संतांचा परिचय देतात, जीवाला देवाचा परिचय देतात आणि जीवाला जीवाचा परिचय देतात. सांगतात, दादा, हा जन्म जो आहे हा जन्म पुन्हा मिळणार नाही. हा जन्म मिळण्याकरता अनेक जन्माची काय करावी लागते? आपल्याला पुण्य सामुग्री गोळा करावी लागते. आणि एकदा का संधी हुकली की मग पुन्हा किती वेळा जन्मा यावे, किती व्हावी फजित. आणि असा जगाचा परिचय देता देता या जगाला सन्मार्गाला लावण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी आपली कंबर बांधली. आणि जगाला वैष्णव कशा आहेत, जगामध्ये संत कशा आहेत, या संतांचा परिचय देतात. तुकोबाराय सांगतात, झुंजारते एक विष्णुदास जगी. या जगामध्ये संत झुंजार आहेत, पण सर्व मंडळी काय आहे? आपण बरीच कीर्तनं ऐकलेली आहात. झुंजारते एक विष्णुदास जगी. वैष्णवांना तुकोबारा इथं झुंजार म्हणतात, पण तुकोबारांचा गाथा पहा, त्याच वैष्णवांची दुसरी लक्षणं सांगतात. तुकोबाराय सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रमा मंगळ. वैष्णव जे आहेत या वैष्णवांजवळ भेद नाही, अशी एक व्याख्या करतात, अशी लक्षणं सांगतात. इथं तर सांगतात वैष्णव झुंजार आहेत, पण एका ठिकाणी सांगतात वैष्णव जन तो येणे कही पीड पडाई जानी रे. वैष्णव जन तो येणे कही. या जगामध्ये गोर गरिबाचं दुःख झालं तर ते वैष्णव काय होतात? त्यांच्या करता तळमळतात. दया करणे जे पुत्रासी
तेची दासानी दाशी जगामध्ये का. म्हणून वैष्णवांची अशी व्याख्या करतात. पण आजच्या अभंगामध्ये वैष्णव झुंजारे हे थोडं बुद्धीला न पटणार आहे. त्याचं कारण सांगतो. तुकोबारांचं चरित्र पाहिलं, तुकोबारांनी युद्ध केलं कधी हा आपल्याला पहिला पडलेला प्रश्न आहे. कारण ज्या वेळेला मंबाजी बुवांनी काठीने मारलं, मंबाजी बुवा तुकोबारांची कीर्ती देऊ गावामध्ये पसरायला लागली आणि कीर्ती पसरत असताना मंबाजी बुवाच्या मनामध्ये सूड आला की यांच्या जाग्यावर आपलं प्रस्थान बसलं पाहिजे. आणि म्हणून मंबाजी बुवांनी काय केलं, देऊ गावामध्ये तुकोबारांच्या समोर असणारं भगवंताचं मंदिर, ह्या मंदिराच्या बाजूलाच आपलं घर बांधलं. तुकोबारांचे दररोज कीर्तन ऐकायला जायचे आणि कीर्तन ऐकायला जरी गेले पण त्यांच्या अंतःकरणात भाव मात्र वेगळा होता. कीर्तन दररोज ऐकायचे पण तुकोबारांची चूक कुठं घडते, तुकोबारा नेमके चुकतात कुठे हे तपासण्या करता दररोज जायचे. बरीच लोक हुशार झाली, मंडळी हुशार झाली. महाराज नेमका चुकतो कुठे हे पण माझे तुकोबारा आहे कधीच चुकीस सापडले नाही. आणि मग काय करावं याच्या करता मंदिराच्या बाजूला बांधलेलं घर, सारखं नका बाजू, मंदिराच्या बाजूला बांधलेलं घर एक एक दगड जो मंदिराकडे सरकवायला लागले. लक्षात घ्या, काही माणसाला नाद असतो, आपलाच बांध असतो, थोडा उखडायचा पुढे दगड लावायचा. लक्षात घ्या, तसं एक दगड पुढत लावत मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालण्याकरता लहान रस्ता ठेवला. तरी तुकोबाराय काही बोलत नाहीत. एवढंच नाही, रस्त्यावरती काटे लावले. लोकांनी तुकोबारांकडे तक्रार केली. तुकोबारांनी सांगितलं चला आपण मंबाजी बुवांच्या घरी जाऊ. तिथं गेले, तुकोबाराय काहीच बोलले नाही, स्वतःच काटे बाजूला केले आणि प्रदक्षिणा घातली. मंबाजी बुवा विचार करतात तुकोबाराय कधी चुकीमध्ये मिळतील. पण एक दिवस असं घडलं, तुकोबारांची म्हैस त्यांच्या बागेत शिरली आणि एवढंच पाहिलं आणि काठीने मारले. किती, एक नाही दोन नाही, 20-25 काठी. तुकोबाराय निवांत उभे होते. काठी फुटली की मंबाजी बुवा दुसरी काठी घ्यायचे. एवढे आघात सहन केले. माझा एक प्रश्न असा आहे, तुकोबाराय जर एवढे मार सहन करतात, तेच तुकोबाराय जर मागे फिरले असते तर मंबाजी बुवाला तुकोबारायांनी मारलं असतं. पण तुकोबाराय सांगतात आमचा धर्म नाही. मग तुकोबारायांनी युद्ध केलं कधी? मंबाजी बुवाने काठीने मारलं तरी तुकोबारायांनी युद्ध केलं नाही. पण आजच्या अभंगामध्ये सांगतात झुंजार ते एक विष्णुदास जगी. इथं युद्ध जे आहे हा युद्धाचा प्रकार वेगळा आहे. जगामध्ये 2 प्रकारची युद्ध आहेत. एक बाह्य जगाचा आणि एक अंतर्मनाचं युद्ध चालू आहे. अंतर्बाह्य जग आणि मन रात्रंदिवसामा युद्धाचा प्रसंग. संत सांगतात बाह्य जगाबरोबर आम्ही युद्ध करतो आणि अंतरंगाबद्दल आमचं युद्ध चालू आहे. बाह्य रंगाचं कुठलं युद्ध आहे ऐका. बाह्य रंगामध्ये माणसं परमार्थ करायला लागले की माणसं निंदाही करतात आणि माणसं स्तुतीही करतात. हे सुद्धा बाह्य जगातले काय आहेत, प्रसंग आहेत, युद्ध आहे. लोक स्तुती करायला लागले की महाराज फुगला जातो. लोक म्हणतात महाराज तुमच्यासारखं कीर्तनच नाही, असं ऐकलं की आम्ही पिघळतो. लक्षात घ्या. पण संत सांगतात स्तुती केल्यानंतर अहंकार झाला तर तुकोबाराय सांगतात परमार्थ मिठी मातीमध्ये गेला. परमार्थ अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. निंदा करायला लागले की लोक म्हणतात माझ्या वाडवडिलाचा वारीची परंपरा आहे आणि मला चाल बोलू दिली नाही, टाळ ठेवतो आणि पुन्हा वारीत जात नाही. याला हे जे आहे याच्याबरोबर सुद्धा संतांनी युद्ध केलं. आणि अंतरंगामध्ये काम क्रोधादी जे विकार आहेत, काम क्रोध लोभ नावाचे विकार जे आहेत, बाह्य जगातलं विकार राहिले तरी चालतील पण अंतरंगातले विकार मात्र परमार्थात चालत नाही. हे काम क्रोधादी विकार जे आहेत या विकाराने अनेकांना त्रास दिला. कुणा कुणाला दिला? अनेकांची यादी आहे. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. केवळ पंचानन. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. तो केवळ पंचानन. केवळ पंचानन. केवळ पंचानन. केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ
येडका मदन तो केवळ पंचानन धडक मारली शंकरा. लक्षात घ्या, धडक मारली नारदा. लक्षात घ्या, भस्मासुर मुकला प्राणासी त्याची गती झाली वालीसी. विश्वामित्रा सारिके ऋषी नाडिले जेने तो केवळ पंचानन. या काम क्रोध विकाराने बलाढ्य माणसाला सुद्धा काय केलेला आहे, त्रास दिलेला आहे. एक महात्मा असा जन्माला आला, जन्माला येत असताना आईच्या पोटामध्ये 12 वर्षे राहिला. एवढं सामर्थ्य होतं. ब्राह्मणाचं पोर एक खेळास झालं, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. आईच्या गर्भामध्ये राहिले 12 वर्ष. 12 वर्षाने बाहेर आले. व्यासाने सांगितलं बाहेर या, मी आहे, आणि म्हणून बाहेर आले आणि पळायला लागले. ऐका, त्यांना सुद्धा या विकाराने त्रास दिला. जात असताना एका सरोवरावरती काही तरुण मुली आंघोळी करत होत्या. धावत गेले, पळत गेले, पण मुली लाजल्या नाहीत. मागून व्यास महर्षी आल्यानंतर त्या कन्या, त्या मुली लाजल्या. व्यास थांबले. व्यासाने विचारलं, तरणा बांड माझा मुलगा गेला, त्यावेळेला लाजले नाही, पण आता मला पाहिल्यानंतर तुम्हाला लाज वाटली, त्याचं कारण काय? त्या मुलीने उत्तर दिलं, तुमच्याजवळ माझं तुझं पण आहे, तुमच्याजवळ भेदवृत्ती आहे, पण त्या शुकाचार्याबरोबर कुठलाही प्रकारचा भेद नाही, आणि म्हणून आम्ही लाजलो नाही. आणि हे वाक्य कुणी ऐकलं? शुकाचार्याने ऐकलं. आणि मग त्यांनाही वाटायला लागलं, हम भी किसी से कम नहीं, आम्ही सुद्धा कुणापेक्षा कमी नाही. आणि मग जनक राजाच्या नगरात गेले आणि सांगायला लागले, मी शुकाचार्य आलेलो आहे. जनक सांगायचं, तेवढं सोडून आतमध्ये या. 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहणारा माणसाला सुद्धा हा अहंकार आहे, हा लोभ आहे, हा काम क्रोधादी विकार जे आहेत, हे विकार काय करतात? त्रास देतात. पण संतांनी या काम क्रोधाबरोबर युद्ध केलं. ज्या वारकरी संप्रदायामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये मी जोग महाराज संस्थेमध्ये शिकलो, त्या जोग महाराजांच्या जीवनातले काही प्रसंग तुम्ही पहा. ज्या वेळेला पुणे क्षेत्रामध्ये 2 बलाढ्य रेड्यांचं झुंज लागली, उडद्रोज घातला, रेडे झुंजत होते, बाहेर निघायला तयार नाहीत. ब्रिटिश काळामध्ये फरमान काढलं की दोन्ही रेड्यांवरती गोळ्या धाडा. आणि मग त्यावेळेला जोग महाराज आणि त्यांचे बंधू पांडुरंग महाराज यांनी ठरवलं, ब्रिटिश सरकारला विनंती केली, गोळ्या झाडू नका, दोन्ही रेडे आम्ही बाहेर बाजूला करतो. पहिलवान होते आणि दोन्ही रेडे काय केले? बाजूला केले. आणि म्हणून जोग महाराजांचा पंढरपूरच्या वारीमध्ये भव्य मोठी मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये चालत असताना त्या मिरवणुकीमध्ये एक गिरीधर स्वामी म्हणून साधूची भेट झाली. जोग महाराजांनी त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. डोकं ठेवल्यानंतर गिरीधर व स्वामींनी जोग महाराजांना उचललं. सांगितलं, महाराज, बाह्य जगातले 2 रेडे जिंकलेले आहेत, अंतरंगातलेही 2 रेडे जिंका आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. हे वाक्य ऐकलं आणि जोग महाराज आळंदी क्षेत्रामध्ये माऊलींच्या समाधीजवळ राहिले. आणि म्हणून आज जगामध्ये जोग महाराज जाऊन सुद्धा आज जगामध्ये कीर्ती अमर आहे. त्याचं कारण आहे, काम क्रोधादी विकार जे आहेत ते जिंकले. संतांनी केलं काय? संत युद्ध करतात, नेमकं संतांनी केलं काय? काम क्रोध केले घर रे, काम क्रोध केले घर रे, काम क्रोध केले घर रे, कामने
ग्रह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. संतांनी या काम क्रोधावरती विजय मिळवला आणि हे काम क्रोधादी विकार संतांनी जिंकल्यामुळे तुकोबाला सांगता झुंजारते विष्णुदास जगी. जीवाला हे काम क्रोधादी विकार जिंकता आले नाही. उलट या काम क्रोधाच्या अधीन जगत झालेलं आहे. माणसाला लालसा लागलेली, जन्माला आल्यापासून तो म्हातारपणापर्यंत माणसांच्या अंतःकरणामध्ये मला काहीतरी मिळकत मिळावी, ह्या विकारांच्या माध्यमातून मला मिळकत मिळावी ही अपेक्षा आहे. ऐका, बाळपणामध्ये सुद्धा माणसाला पंखा का बंद करतात? बाळपणामध्ये माणसाला काय असते? मिळकतीची अपेक्षा आहे. तुम्ही म्हणाल लहान पोराला काय अपेक्षा आहे? लहान मुलं जत्रेमध्ये गेली की आपल्या आई वडिलांजवळ हट्ट करतात, आई मला गाडी घेऊन दे, आई मला विमान घेऊन दे. ही बाळपणाची काय आहे? इकडे लक्ष द्या. बाळपणाची काय आहे? मिळकत आहे. तारुण्यपणामध्ये चांगली नोकरी मिळावी, चांगलं घर असावं, हे कमवण्याकरता माणसं काय करतात? अनेक सायास करून ती मिळकत कमवतात. अजून तिसरं एक प्राधान्य, म्हातारपणामध्ये काय मिळकत आहे? आता सर्व जीवन आपण संपन्न जीवन जगलेलो आहोत, पण म्हातारपणामध्ये सुद्धा माणसाला मिळकतीची अपेक्षा आहे. तुम्ही म्हणाल कशी महाराज? तुम्हाला एक उदाहरण सांगतोय का? काय झाली गंमत? आता या मुंबईमध्ये तुमच्यासारखी मंडळी आम्हाला कीर्तनाला बोलवतात आणि मग मुंबईमध्ये आल्यानंतर 1-2 दिवस लागोपाठ कीर्तन होतं आणि मग आमच्या एका गावाकडच्या माणसाने सांगितलं, महाराज तुमचं कीर्तन आहे. 70-75च्या घरातल्या आजोबांनी माझ्याजवळ हट्ट केला, महाराज मलाही मुंबईला घेऊन चला. मी त्यांना विचारलं, बाबा तुम्ही मुंबईला येऊन काय करणार? ते म्हणले, माझ्या जीवाची मुंबई करायची. काय म्हटले? माझ्या जीवा बळी पडतो. संत सांगतात हे काम क्रोधादी जे विकार आहेत, ऐका, हे काम क्रोधादी जे विकार आहेत हे पहिले बाहेर केले पाहिजे. एकदा का काम क्रोधादी विकार बाहेर गेले की जीवन कसं आहे? आनंद आहे. अवघी आनंदाची सृष्टी काम क्रोध लोभ अवघी आनंदाची सृष्टी झाली. हे जगत आनंदमय होतं कधी? काम क्रोध लोभ विकार जिंकल्यानंतर. तुम्हाला रामायणातलं उदाहरण सांगतो. रामप्रभूने 11,000 वर्ष राज्य केलं, पण राज्य करण्या अगोदर काय केलं असेल तर आपल्या राज्यातलं काम क्रोध लोभ विकार पहिले बाहेर काढले. या काम क्रोध विकाराची रूपक अशी आहेत. रामप्रभूने ताठिका बाजूला केली, लक्ष्मणाने शूर्पणखा बाजूला केली आणि भरताने कैकेयी आणि ती मंथरा बाजूला केली. लक्षात घ्या. म्हणजे रामप्रभू म्हणजे ज्ञान आहे, लक्ष्मण म्हणजे वैराग्य आहे आणि भरत म्हणजे भक्ती आहे. हे काम क्रोध लोभ विकार जिंकण्याकरता ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि भक्ती पाहिजे. या तिन्ही साधनाने हे काम क्रोधादी विकार जिंकले जातात. संतांनी या तिन्ही साधनाने या जगातले काम क्रोध विकार जिंकले. म्हणून तुकोबाराय सांगतात झुंजारते एक विष्णुदास जगी. आणि पुढे सांगता पाप पुण्यांगी नातळे त्यांना पाप पुण्य लागत नाही. एवढं युद्ध केलं, काम क्रोधादी विकार मारले, तरी संतांना पाप लागत नाही. पाप कसं आहे? निर्हेतुक विचाराने केलेलं कर्म पापदायक ठरत नाही आणि हेतुपूर्वक केलेलं कार्य हे पापात गणती होतं. मला सांगा, एखाद्या माणसाने गावाकडे एखाद्या घराला आग लावली तर काय होतं? त्याच्यावरती केस केली जाते, त्याला सजा होते.
पण जगामध्ये असा एक महात्मा आहे की त्या महात्म्याने अख्खं गाव जाळलं पण केस झाली नाही. जाळीली लंका जाळीली लंका जाळीली लंका जाळीली लंका निर्हेतुक केलेलं कार्य हे पापात गणती होत नाही. पण जगामध्ये पाप पुण्यांगी नातळ येत्या. जगामध्ये काही माणसं जीवनामध्ये पापच करतात त्यांना राक्षस म्हणतात. काही माणसं पापही करतात आणि पुण्यही करतात त्यांना जीव म्हणतात. आणि जगामध्ये काही वर्ग आहे पाप करतच नाही पुण्यच करतात त्याला साधक म्हणतात. पण जगामध्ये संत याच्या पलीकडे म्हणून तयाची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी. गंगा मिळाली या जैसी विटाळू जैसा. जशी गंगा मिळल्यानंतर विटाळ धुवून जातो तसं संताजवळ पाप पुण्य लागत नाही. प्रमाण पहा. तुका म्हणे आम्ही झालो लागोनेली पाप पुण्यांगा. संताच्या अंगाला पाप पुण्य लागत नाही म्हणून तुकोबाराय सांगता झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नाथळे त्या. लोक म्हटले महाराज आम्हाला वैष्णव कळाले वैष्णव झुंजारे. वैष्णवानी काम क्रोधादी विकार ताब्यात ठेवले. नवे नवे काम क्रोध बंदी कहाणी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणून संतांनी काम क्रोधादी विकार जिंकले झुंजार आहेत हेही कळालं. संतांच्या अंगाला पाप पुण्य लागत नाही हेही कळालं. महाराज हे संत हे वैष्णव नेमके असतात कसे हे नेमके करतात काय आणि ते काय करतात ती अंतरंग लक्षणे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात. गोविंदा गोविंद Govinda Jaya, Govinda
इतर लक्षणे आहेत. गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्यामनी वैसलासे. संतांच्या जीवनामध्ये एकच हेतू आहे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन. भगवान परमात्मा रात्री देवच आणि दिवसाही देवच. पंढरपुरामध्ये गेले तरी देवाचं भजन आणि घरी जरी असले तरी देवाचं भजन. एवढंच नाही, कुठलंही काम असू द्या, कामामध्ये काम, काही काम करताना सुद्धा देवाचं नामचिंतन. मी इथं आल्यावर पाहिलं काही माता भगिनी पदार्थ बनवत होते चालू कीर्तनात, म्हणजे काम करत होते आणि लक्ष कीर्तनात होतं. म्हणजे काम करताना सुद्धा देवाचं नामचिंतन आहे. कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. देवाशिवाय संतांना दुसरं काही आवडत नाही. देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्यजियाला. संत सांगतात या देवा करता आम्ही काय बाळवंती गायो माझा ज्ञान राजा गोपाला सिलाया. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, बोला भंग. देव नाचला, किती नाचला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवायसे बोले कबीर. इतका देव नाचला, देवाचा पितांबर गळाला. नाचलं पाहिजे, कीर्तनामध्ये भजन केलं पाहिजे, पण त्याच्याकरता आवड लागते. आवडीने भावे. परमार्थ करत असताना आवड नसेल तर त्या परमार्थाला किंमत नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आम्ही सांगतो कीर्तनात टाळी वाजवा, भजन करा, पण लोक करत नाही. लोकाला लाज वाटते, पण आवडीच्या ठिकाणी लाज नाही. ज्ञानोबा सांगतात लाजवी आणि आवडी. जगामध्ये आवड आणि लाज भिन्न राहत नाही. आवड, परमार्थात आवड पाहिजे. सांगितलं टाळी वाजवा, देवाचं नामचिंतन करा, ते असं फक्त तोंड हलवतात. नारायण म्हणा, फक्त तोंड हलवतात. टाळी वाजवा, अशी टाळी वाजवतात, अशी वाजवतात. स्वतःलाही ऐकायला येत नाही. आपण तेच माणसं कीर्तनातला असतात, पण घरी गेले आणि आपलं पिल्लू आलं की माझं बबड्या रे, माझ्या पिंत्या रे, मोठ्या मोठ्याने टाळ्या वाजवल्या जातात. कारण आपल्या बाळासमोर आपल्याला लाज वाटत नाही. म्हणून जगामध्ये परमार्थात पहिली लाज सोडली पाहिजे. परमार्थामध्ये लाज भय शंका दुराविला मान. या जगामध्ये संत सांगतात या देवा करता आम्ही कीर्तनामध्ये नाचतो, भजन करतो, टाळी वाजून भजन करतो. एवढंच नाही तर कीर्तनामध्ये, हरिपाठामध्ये, आता आबाने हरिपाठ केला, महिला मंडळ सर्व पुरुष सुंदर नाचत होते. नाचलं पाहिजे. बऱ्याच महिला मंडळ म्हणतात महाराज आम्हाला नाचावं वाटतं, पण शेजारीन काय म्हणेल. अगं शेजारीन काय म्हणेल, जग काय म्हणेल. तुका म्हणे असे जन नाही कान तयेटाही, लोक काय म्हणतील याचा परमार्थात विचार करायचा नाही. काही लोक म्हणतात महाराज आम्ही श्रीमंत आहोत, कसं नाचलं पाहिजे. तुम्हाला सांगतो या जगामध्ये मीराबाई सारखं कोणी श्रीमंत नव्हतं. एक राजाची कन्या आहे मीराबाई, राजाची कन्या आहे, आणि मीराबाई भगवंताच्या नामचिंतनामध्ये नाचते. हरिगुण गावत नाचुंगी नाचुंगी, हरिगुण गावत नाचुंगी. मीराबाईला त्याच्या पित्याने, वडिलांनी सांगितलं मीरा अगं आपण राजघराण्यातले आहोत, असं नाचायचं नाही. मीराबाई सांगते राजघराणं जरी असेल तरी मला जगामध्ये माझ्याकरता देवच राजा आहे. मी देवा करता मीरा दिवानी बनी, मीरा मस्तानी बनी. मीराबाई देवा करता काय झाल्या, दंग झाल्या. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची.
दासी रे. राजाने बराच प्रयास केला, विष का प्याला राजाजीने भेजा. मीराबाईने देवाच्या नामचिंतनामध्ये हसत हसत विषाचा प्याला प्यावा. देवावर परिणाम झाला, माझ्या मीराबाईला काही झालं नाही. कारण मीराबाईची भक्ती जी होती कुणाकरता होती? लोकांकरता होती. बरोबर, देवा करता होती. आपला परमार्थ आहे लोका करता. आपल्याला कीर्तनात नाचावं वाटत नाही, आपण नाचलं पाहिजे. लोका करता नाही, विटेवरच्या मालका करता, देवा करता जर आपण नाचलो तर भगवान परमात्मा एक दिवस आपल्या आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. काही लोक नाचतात, लोकांनी चांगलं म्हणावं. एक चोपदार माझ्या कीर्तनात इतका नाचला, उड्या मारून नाचला, पण त्याला भानच राहिलं नाही कीर्तनात आपली बायको आहे ती. ते विसरून गेलं, एवढं नाचलं. घरी गेल्यानंतर बायको म्हटली रात्री लईच जोर आलेला. तो म्हटला तसं काही नाही. म्हटली महाराज ओळखीचा होता का? म्हटलं तसंही नाही. मग का नाचत होते? म्हटलं कीर्तन चालू झाल्यापासून माझ्या धोत्रा झुरलं शिरलेलं म्हणून उड्या मारत होतो. असं रात्रभर जरी नाचलो, असं रात्रभरी जरी नाचलो तरी देव आपल्याला मिळणार नाही. देवा करता, फक्त देवा करता क्षणभर दारात उभं राहून देवा करता भक्ती केली तर देव आल्याशिवाय राहत नाही. देवाची दारी उभा क्षणभरी, देवाची दारी उभा क्षणभरी, देवाची दारी उभा क्षणभरी, देवाची दारी उभा क्षणभरी. तेने मुक्तिचारी साधियला, तेने मुक्तिचारी साधियला. हरी मुझे भला, हरि मुझे भला, हरि मुझे भला. तेरे मुक्तिदारी साधिया, तेरे मुक्तिदारी साधिया. हरि मुझे भला, हरि मुझे भला, हरि मुझे भला, हरि मुझे देवाच्या द्वारामध्ये आपण भक्ती केली पाहिजे. संत वैष्णव करतात काय? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाळे. वैष्णवांची लक्षणं सांगताना गोविंद आसनी, गोविंद शेनी. घरामध्ये जागेपणामध्ये सुद्धा देवाचं नामचिंतन आहे आणि झोपेमध्ये सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. एका ठिकाणी आपण उदाहरण ऐकलेलं आहे. ज्या वेळा भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण उद्धवाला घेऊन अर्जुनाच्या घरी आले, अर्जुनाची मती सांगायला लागले. उद्धवजी म्हणायचे, काय एवढं अर्जुनाचं वर्णन करतात? आणि अर्जुनाचं महत्व कळण्याकरता एक दिवस प्रसंग असा आहे. अर्जुन झोपेमध्ये आहे, सुभद्रेच्या मांडीवरती डोकं आहे आणि एवढ्या देव उद्धवाला घेऊन आले. उद्धवाला घेऊन आल्यानंतर उद्धवाला अर्जुनाचा महिमा कळावा म्हणून देवाने सांगितलं, सुभद्रा मला पाणी घेऊन ये. सुभद्रेने सांगितलं, दादा मालकाचं डोकं माझ्या मांडीवर आहे. दादाने कृष्णाने सांगितलं, काळजी करू नको उद्धवा, पाणी आणेपर्यंत अर्जुनाचं डोकं तुझ्या मांडीवर अलगद घे. आणि म्हणून अर्जुनाचं डोकं उद्धवजीच्या मांडीवर दिलं. सुभद्रा पाणी आणण्याकरता गेली. तटस्थ वातावरण आहे आणि एवढ्यामध्ये भजन चालू होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण महादेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण महादेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण महादेव. मंडळी म्हणा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ
येत होती? झोपलेले असताना. म्हणजे अर्जुन झोपलेला असताना सुद्धा रोमारोमातून भजन चालू आहे. आणि कीर्तनात लोक जागे असून सुद्धा भजन करत नाही. याच्यासारखं दुर्दैव नाही. समोरची मंडळी फक्त म्हणते, मागच्या माता भगिनी टकाटक बघतायत, कुणीच माग काहीच, पुढच्या समोरची माणसं टाळी वाजून भजन करतात, मागची माणसं निवांत राहतात. कीर्तन म्हणजे नेमकं काय आहे? सततम कीर्तयंतो माम. जिथं सतत देवाचं नामचिंतन आहे, नामचिंतन यालाच कीर्तन म्हटलेलं आहे. कशाला? नामचिंतन करून घेणं यालाच कीर्तन म्हटलेलं आहे. तुम्ही कराल का नामचिंतन टाळी वाजून? आता मुंबईची मंडळी म्हटल्यावर हुशारच. बाब मी थोडं तपासून पाहतो, सर्व मंडळी असे हात घ्या, असे असे घ्या, बघू द्या किती हुशार आहात. आपल्याला भजन करायचंय थोडस. असं हात घ्या. मी बघा 1 2 3 असं म्हटलो की बरोबर टाळ्या वाजल्या पाहिजेत. 1 2 3 यांना लागेल. तुम्ही थांबा ना अगोदर. बाबा तुमचा हात त्यांच्या गालावर. आणि मी ज्या वेळेला बघा, लक्ष द्या, इकडे पहा, 1 2 3 माझ्या आवाज आणि टाळी संग झाली पाहिजे. कशीही वाजू नका. तयार? हात करा, असे सर्व करा. तयार का? 1 2. हुशार मंडळी आहात. मी तुम्हाला सांगितलेलं 1 2 3 म्हटल्यावर टाळी वाजवा. मी 2 म्हणून थांबलो तरी तुम्ही 3री टाळी वाजवली. का वाजवली? आपलं लक्ष एकाग्र नाही. लक्ष पाहिजे कुठल्याही साधनाजवळ. म्हणून मंडळी भजन करा एकदा सर्वांनी. कराल का भजन? सर्वांनी मागून म्हणायचं, चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी गोपा विटेवरी. बसलेली मंडळी, चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी गोपा विटेवरी. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी गोपा विटेवरी. वा वा. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी अशी ओरडता का? विठ्ठल माझा म्हणा. वा वा. विठ्ठल माझा माझा सुंदर भजन. भगवंताचं नामचिंतन. म्हणून जगामध्ये वैष्णव जे आहेत हे झोपेमध्ये सुद्धा गोविंद शेरणी. त्याचं कारण काय आहे? तर भगवान परमात्मा मनामध्ये वसलेला आहे. आणि जे मनी वसे, तुम्हाला मनी माहिती आहेत का? जे मनी वसे ते स्वप्नी दिशे. मनामध्ये भगवान परमात्मा बसलेला आहे. भगवान परमात्मा हा विषय झालेला आहे. तुम्ही आता उद्याचा दिवस, परवा काल्याचं कीर्तन आहे. त्या गोपिका काय म्हणायच्या? गोविंदू घ्या कोणी, दामोदर घ्या गे. मथुरेच्या बाजारात दहीदूध विकायला जायच्या आणि म्हणायचे काय? गोविंदू घ्या कोणी, दामोदर घ्या गे. त्याचं कारण मनामध्ये भगवान परमात्मा वसलेला आहे. संतांच्या मनामध्ये दुसरा विकार नाही. संत सांगतात, माझ्या मनाला काय आवडतं? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी गुडी. पांडुरंगी मन रंगले
देवाच्या नामचिंतनामध्ये मन रमलेलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात जे वैष्णव आहेत हे वैष्णव कशा आहेत? गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. भगवान परमात्मा त्यांच्या मनामध्ये वसलेला आहे. लोक म्हटले महाराज या वैष्णवांची अंतरंग लक्षणं कळाली, पण हे वैष्णव जर आम्हाला मिळाले तर ओळखायचे कसे? आताचे महाराज लोक ओळखता येतात. महाराज लोक कार्ड छापतात, पुढे लावतात राष्ट्रीय कीर्तनकार, कोण म्हणतं रायगड पुरस्कार, असे कार्ड छापले जातात आणि म्हणून लोकांना परिचय. पण संतांनी कधी कार्ड छापले नाहीत. लक्षात घ्या, संतांचा परिचय संतांनी दिलाच नाही. संतांचा परिचय सज्जनाचे माप जे आहे, सज्जनाची जी कीर्ती आहे, वारा जसं जातं तसं सज्जनाची कीर्ती जगामध्ये पसरत असते. म्हणून संत ओळखायचे कसे या संतांची बाह्य लक्षणं सांगा. आणि म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून कंठी शोभे माले बंधू माले कंठी शोभे माले कंठी कंठी शोभे माळ कापीजे कळी काळ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसला से विठोबा भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय।
भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळी काळ तया भिणी. त्या वैष्णवांची बाह्य लक्षणं सांगतात. हे वैष्णव जे आहेत कपाळाला ऊर्ध्व पुंड्र भाळ गोपीचंदन जे आहे हे कपाळाला लावतात. त्याचं कारण भगवत भक्ताच्या पायाखालची माती जी आहे याचं गोपीचंदन, गोपिकांच्या पायाखालची माती नारदाने नेऊन भगवंताला लावलं डोकं दुखत असताना. आणि ते असणारी मुद्रा काय करतात, हे वैष्णव आपल्या कपाळाला लावतात. कंठी शोभे माळ 108 मळ्याची माळ ते वैष्णव आपल्या गळ्यामध्ये परिधान करतात. त्यालाही शास्त्रामध्ये काही कारण आलेले. 108च मणिका 36 तत्व आणि 3 गुण याचे 108 होतात. 27 नक्षत्र गुणिले 4 चरण 108 होतात. जगामध्ये 108 तीर्थक्षेत्र आहेत. अजून एक कारण सांगतो. हरिपाठामध्ये हरी हा शब्द 108 वेळा आलेला आहे आणि म्हणून 108 या पदाला परमार्थामध्ये वारकरी संप्रदायामध्ये प्राधान्य आहे. आणि म्हणून ही माळ जी आहे 108 मण्याची माळ घातली जाते. ही माळ म्हणजे नेमकं काय आहे? ही माळ म्हणजे साधारण झाड नव्हे. संत सांगतात गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वडपिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तणू देवाची. माळ म्हणजे देवाचं अंग आहे, देवाची विभूती आहे. आणि म्हणून हे वैष्णव काय करतात, आपल्या जीवनामध्ये आचारसंहिता जर काय असेल तर ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ आणि कापीजे कळी काळ तया भिनी. अशा वैष्णवांना काळ घाबरतो. कारण जगामध्ये काळ 2 ठिकाणी घाबरतो. एक देवाच्या नामाला आणि दुसरं वैष्णवांना. बघा तुम्ही महाशिवरात्रीचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये एक प्रमाण आहे. दडदड दडदड दुडदुड दुडदुड पळ सुटला कळी काळा बापुळा रे. भगवान शंकरांच्या नामचिंतनाने काळाला थरकाप सुटतो आणि वैष्णवांच्याही नामाने काळ घाबरतो. घाबरतो की नाही? तुकाराम 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 नाम घेता काप्ययम, नाम घेता काप्ययम धन्य तुकवा धन्य तुकवा समर्थ. नाम घेता काप्ययम नाम घेता धन्य तुकवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. काळ संताना ज्ञानोबा निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताबाई 4 भावंड ज्ञानोबारांना नेण्याकरता काळ आला. त्यावेळेला निवृत्ती दादाने 2 बोट वर केली. काळाला वाटलं अजून ज्ञानोबा राहायला 2 वर्ष राहायचं आहे म्हणून काळ परत गेला. पुन्हा 2 वर्षाने काळ पुन्हा आला. माझ्या सोपान काकांनी 2 बोट वरती केली. काळाला वाटलं अजून सुद्धा ज्ञानोबा राहायला 2 वर्ष राहायचं आहे. पुन्हा काळ गेला. 3ऱ्यांदा काळ आला आणि त्यावेळेला मुक्ताबाईने 2 बोट वर केली. काळाला वाटलं अजून 2 वर्ष राहायचं आहे आणि काळ निघणार. एवढ्यात मुक्ताईने आवाज दिला, हे काळा थांब. 2 बोट म्हणजे नेमकं काय आहे? 2 बोट म्हणजे 2 वर्ष नव्हे. जगामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत दादाला तुम्हाला नेता येणार नाही. याचं कारण आहे कापीजे कळी काळ तया भेने. कापीजे कळी काळ तया भेने.
व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ कापिजे कळी काळ तया भेने काळ घाबरतो काळ संतांना घाबरतो. ज्ञानोबाराय म्हणजे सामान्य नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिता स्नानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. जगामध्ये संत वैष्णव आहेत वैष्णवांचे शिरोमणी आहेत. ज्ञानोबाराय वैष्णवच नाही तर जगातल्या देवाची प्रतिमा आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांचा अधिकार काय आहे? ज्ञानोबारायांनी या जगामध्ये अशी क्रांती केली. ज्ञानोबारायांनी अशी क्रांती केली जगामध्ये विज्ञानालाही पडलेला प्रश्न आहे. चक्र नाही, डिझेल नाही, लक्षात घ्या, कुठलं चेतन नाही, ऊर्जा नाही, लाईट नाही, बॅटरी नाही, पण वस्तू चालवली. चालविली जड भिंती हरली चांगयाची चालविली जड हरली चांगया चालविली जड भिंती हरली चांगयाची चालविली जड भिंती हरली चांगया मोक्ष मार्गिका सांगते ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गिका ज्ञानोबा माझा माय बाप दर्शन सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. नाथ बाबा वर्णन करतात ज्ञानोबा माझा. त्या काळात संत एकमेकाला माझं म्हणायचे. एवढं फक्त कीर्तनातून घेऊन जा. लोक काय करायचे? माझं म्हणायचे. पण सध्या काळ कठीण झालेला आहे. सध्या काळामध्ये माणसाला माझं कळालं पाहिजे. हे वाजवणार माझे आहेत, कीर्तन करायला वाटलं पाहिजे. हे गाणारे माझे आहेत, हे ऐकणारे माझे आहेत. पण माणसात एवढा भेद झाला, लोक देवात सुद्धा भेद करतात. भगवान शंकराचे भक्त विठ्ठलाच्या मंदिरात जात नाही आणि विठ्ठलाचे भक्त भगवान शंकराच्या मंदिरात जात नाही. एक सुभाषितकार सांगतो, अरे या जगामध्ये कुठल्याही देवाची भक्ती करा, ती भक्ती एकाच देवाला जाऊन मिळते. आता तुम्ही शहरात राहता, खेडेगावातलं उदाहरण पहा. पावसाळ्यामध्ये जून जुलैच्या काळामध्ये डोंगरामध्ये पाऊस पडतो. हा पाऊस कुठून हो? समुद्रामध्ये बाष्पीभवन झाल्यानंतर ढग बनतात आणि ढग बनून काय होतात? ते ढग डोंगराला आढळतात आणि तिथे काय होतं? पाऊस पडतो. बोलत राहा. आणि पाऊस पडल्यानंतर त्याचं रूपांतर कशात होतं? नदीमध्ये. आणि मग एखाद्या गावामध्ये, आपल्या गावामध्ये जे नदीतलं पाणी आहे, हे पाणी कुठे जातं? पुढे तालुक्यात जातं, तालुक्यातून जिल्ह्यात जातं आणि जिल्ह्यातून कुठे येतं? तुम्ही बोलत नाही, बोले ना बोलू देईन अशा अवस्था आहे. बोललं पाहिजे कीर्तनामध्ये. ते पाणी कुठे येऊन मिळतं? सागराला मिळतं. माझा प्रश्न असा आहे, ज्याच्या गावातून निघालेलं पाणी, ते पाणी या सागराला मिळालेलं आहे. कोण असा ग्रस्त असेल की आपल्या नदीचं पाणी एका बॉटलीमध्ये ओळखून आले समुद्रातून? नाही आणता येणार. एकदा समुद्राला मिळालं की पाणी काय होतं? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तसं भक्तीमध्ये कुठल्याही देवाची भक्ती करा. अंती ते पोचतो विठोबाला, नमस्कार जरी
कोण्या देवासी केला अंती तो पोचतो विठोबाला. म्हणून जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये संत एकमेकाला माझं म्हणायचे. असे ज्ञानोबाराय क्रांती केली, काळावर विजय मिळवला. काळ संतांच्या घरी काम करतो, काल गुलाम सलाम करी, तुकया घरी नांदत. म्हणून या संतांची काळावर सत्ता आहे. अशी संतांची बाह्य लक्षणं आहेत. अजून संत करतात काय, अजून ते संत दिसतात कसे, तर तुकोबाराय सांगतात भगवंताची चिन्ह संतांच्या चेहऱ्यावर उमटतात आणि देवाचं नामचिंतन जे अमृत आहे हे संतांच्या मुखातून जगामध्ये बाहेर पडत असतं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुका म्हणे चक्राचे शृंगार देवाची सर्व चिन्ह त्या वैष्णवांच्या अंगावर उमटतात. चिन्ह उमटती अंगी, लक्षात घ्या. आणि मुखामध्ये नामामृत सार मुका माझी. या जगातलं सार जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे. सार सार विठोबा नाम तुझे सार. ते सार आहे पण कसं आहे, गोड आहे. कसं आहे, नामा अमृत, अमृतासारखं, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे. या जगामध्ये देवाचं नामचिंतन अमृत आहे आणि असं अमृत त्या वैष्णवांच्या मुखातून येतं. अमृत वचने उत्तीर्णतायेने नोये जन्मी. असे वैष्णव या जगामध्ये झुंजार आहेत. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. हे वैष्णव कशा आहेत, जगामध्ये अशी लक्षणं आहेत. मग नेमकं वैष्णव म्हणावं कुणाला, त्या वैष्णवांची नावं सांगतो. ज्ञानेश्वर एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या. गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्यामनी बैसलासे. झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंगाच्या वीरेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना तरी नुन्य ते पुरते, अधिक ते सरते, करोने घ्यावे तुमते विनवितो असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोय अंगभूत युक्ती. या कीर्तनामध्ये मृदुंगचार्यांनी साथ केली, त्यांनाही नमस्कार करतो. गायक मंडळी असतील, टाळकरी मंडळी असतील, विनेकरी बाबापर्यंत जेवढे आहेत तेवढ्यांनाही नमस्कार करतो. आणि सर्वात पहिलं बसलेल्या मंडळीला नमस्कार करतो. कारण या धावत्या युगामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्हाला एवढा वेळ मिळून देवाचं भजन करता, एक पवित्र काम आहे. म्हणून तुम्हालाही नमस्कार करतो. आणि अखिलकोट भगवान परमात्म्याला तुमच्या सर्वांकरता एकच मागणी करतोय, देवा या असणाऱ्या नगरामध्ये, या विभागामध्ये, तुझ्या प्रांगणामध्ये गेली 34 वर्ष ही भाविक मंडळी एकत्र येऊन हा आनंद उत्सव साजरा करतायत.
देवाजवळ एकच मागणी की जगामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या लोकांना असं बळ दे, शक्ती दे, आणि हा नाम सप्ताह असाच आनंदाचा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहो ही देवाला प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम